नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सहर्ष स्वागत आहे बूस्टर टेस्ट सिरीज 5.0 याबाबतचा आपण सर्व शेड्यूल ॲपमध्ये दिलेला आहे। पहिलीच टेस्ट आहे भारतीय कर प्रणाली। आपल्याला कंबाइनला जे टार्गेट आहे टॅक्स, सार्वजनिक वित्त, शेती, आरबीआय, बँकिंग, गरिबी आणि निर्देशांक यांच्यावर बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात प्रश्न असतात आणि बूस्टर टेस्ट सिरीजची ही 5वा भाग सुरू आहे 2026-27 या वर्षासाठी। यामध्ये टोटल 12 टेस्ट असणार आहेत। त्यातली पहिलीच टेस्ट आपण टॅक्सची पाहत आहे। ज्याप्रमाणे बूस्टर 5.0 ही आपली टेस्ट सिरीज आहे टॉपिक वाईज। टोटल 12 टेस्ट आहेत। प्रत्येक टेस्टमध्ये 20+ आपण प्रश्न घेणार, म्हणजे ॲव्हरेज 20+ असणारच आणि त्या अतिरिक्त जिथं प्रश्न ॲड करायची गरज पडली ते सुद्धा असणार आहे। याचप्रमाणे पॉलिटीची सुद्धा गोपाल सरांची आहे आणि टॉपिक वाईज टार्गेट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा 100% फायदा होऊ शकतो, कारण की मायक्रो लेवलवर जाऊन आपण तिथं प्रश्न कव्हर होतात आणि प्रत्येक टॉपिकचे जर एवढे प्रश्न असतील आणि त्याचं 4x4 हे जर विश्लेषण असेल तर आपल्या हाती मार्क्स इझिली येऊ शकतात। तर पॉलिटीची सुद्धा ॲपमध्ये असणार आहे, ती सुद्धा करा आणि ही व्यवस्थित आणि प्रॉपर आहे। तर पहिलीच टेस्ट आपण पहिलाच प्रश्न पाहणार आहे। बूस्टर 5.0चा पहिला प्रश्न आहे 24-25च्या बजेटमध्ये। आता हा प्रश्न अजून रिपीट नाही झाला, आपण 26 मध्ये एक्झाम देत आहे। 24-25च्या बजेटमध्ये रद्द करण्यात आलेला जो एंजल टॅक्स आहे हा कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आला होता। आता एंजल टॅक्स जो आहे, एंजल टॅक्स हा कशाबाबत आहे तर या आधारावर आपल्याला आधी समजून घ्या एंजल टॅक्स म्हणजे काय होते। एंजल टॅक्स हा जो आकारला जात होता हा स्टार्टअप कंपन्यांवर लागू होत होता। कुठल्या कंपन्यांवर लागू होत होता? स्टार्टअप कंपन्या। स्टार्टअप कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये जे लोक इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना म्हणतात एंजल इन्व्हेस्टर। आता स्टार्टअप कंपन्या ज्यामध्ये उदाहरणार्थ ओला आहे, उबेर आहे, झोमॅटो, स्विगी ह्या सर्व स्टार्टअप कंपन्या आहेत। यांच्यामध्ये इन्व्हेस्टरने जी इन्व्हेस्टमेंट केलेली असते ती मार्केट प्राइसपेक्षा जर तिचं व्हॅल्युएशन जास्त असेल तर अशा वेळेस अशा कंपन्यांवर एंजल टॅक्स आकारायला सुरुवात केली होती 2012-13ला। तर 2012-13 पासून एंजल टॅक्स आपण हा आकारत होतो। हा प्रत्यक्ष कर होता आणि हा स्टार्टअप कंपन्यांवर लागू होत होता। तर हा टॅक्स आपण रद्द केला 2024-25च्या बजेटमध्ये। तर रिसेंटली खालीलपैकी कोणता टॅक्स हा रद्द केलेला आहे तर 24-25 मध्ये एंजल टॅक्स जो आहे हा आपण काय केलेला आहे, रद्द केलेला आहे। तर इथं अप्रोच आपला लक्षात ठेवा, एंजल टॅक्स कोणता कर आहे तर हा प्रत्यक्ष कर होता। हा कशावर लागू होत होता तर कंपन्यांवर। कुठल्या कंपन्यांवर? द स्टार्टअप कंपन्यांवर। आणि स्टार्टअप कंपन्यांमध्ये जी इन्व्हेस्टमेंट होत होती ती मार्केट प्राइसपेक्षा जर तिचं व्हॅल्युएशन बाजारभावापेक्षा जर जास्त निघत असेल तर अशा वेळेस अशा कंपन्यांवर एंजल टॅक्स लागू होत होता। हा 24-25च्या बजेटपासून एंजल टॅक्स आपण काय केलेला आहे, रद्द केलेला आहे। तर हा पहिलाच प्रश्न चांगला आहे आणि चांगला लक्षात ठेवा। दुसरा प्रश्न आहे ऑगस्ट 2025 मध्ये राष्ट्रपतींनी संमती दिलेल्या आयकर कायदा 2025 मधील नवीन तरतुदी केव्हापासून लागू होतील। तर आयकर कायदा जो आहे, आयकर कायदा मुळात यावर आपल्याला प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे यावर्षी। तर आयकर कायदा, इन्कम टॅक्स ऍक्ट हा आयकराबाबत होता। इन्कम टॅक्स कसा आकारायचा, कुठल्या उत्पन्नावर आकारायचा, कुठल्या डिडक्शन्स असतील, एक्झेम्पशन्स असतील यासाठी असलेला हा आयकर कायदा होता। आयकर कायदा जो आहे हा मुळात 1961चा पहिला कायदा आहे। आयकराबाबत पहिला कायदा हा कधीचा? 1961चा आहे। आयकर, इन्कम टॅक्स हा प्रत्यक्ष कर आहे आणि हा व्यक्तीच्या उत्पन्नावर लागू होतो। आयकर हा व्यक्तीच्या उत्पन्नावर लागू होतो। सद्यस्थितीमध्ये 2025-26च्या बजेटमध्ये 12 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी असेल त्यांना इन्कम टॅक्स भरण्याची गरज नाही, म्हणजे तिथपर्यंत आयकरातून काय दिलेली आहे, सूट दिलेली आहे। आयकर कायदा हा कधीचा? 1961चा आहे। यामध्ये नवीन दुरुस्ती करून नव्याने पुन्हा आयकर कायदा आणलेला आहे 2025चा। तर 2025चा जो आयकर कायदा आहे हा लागू कधीपासून होणार आहे तर आता झाला लागू हा 1 एप्रिल 2026 पासून। तर ही डेट लक्षात ठेवा। नवीन आयकर कायदा हा कधीपासून लागू होणार आहे? 1 एप्रिल 2026 पासून। सोबतच आयकर हा जो कर आहे हा प्रोग्रेसिव्ह स्वरूपाचा टॅक्स आहे। प्रोग्रेसिव्ह आहे, प्रगतिशील आहे आणि हा कर भरण्याची क्षमता या तत्वानुसार आकारला जातो। कर भरण्याची क्षमता तत्वावर
लागू होतो किंवा तत्वानुसार आकारला जातो. सोबतच नवीन आयकर कायदा जो आहे 1 एप्रिल 2026ला लागू झाला. नवीन आयकर कायदा यामध्ये टॅक्स इयर ही नवीन एक कन्सेप्ट स्वीकारलेली आहे. टॅक्स इयर जे आहे हे आता विचारात घेतलं जाणार आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. पूर्वी लास्ट इयर, असेसमेंट इयर म्हणजेच त्याला करंट इयर म्हणू, लास्ट इयरला प्रिव्हियस इयर, असेसमेंट इयर आणि नेक्स्ट इयर असे बऱ्यापैकी इयर असायचे. आता ही कन्सेप्ट ऐवजी एकच वापरली जाणार आहे, टॅक्स इयर. टॅक्स इयर जे असणार आहे हे किती असणार आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च. तर आयकर कायदा जो आहे हा नवीन 1961चा जो जुना होता त्या जागी आता नवीन आयकर कायदा येणार आहे. यामध्ये सर्व व्याख्या, सूत्र तसेच आर्टिकल यामध्ये खूप सुटसुटीतपणा आणला, शब्दसंख्या खूप कमी केली आणि आयकर कायदा सर्वांना समजेल अशा पद्धतीने हा तयार केलेला आहे. तर याची अंमलबजावणी कधीपासून झाली, नवीन तरतुदी कधीपासून झालेल्या आहेत लागू, तर हे आत्ता मागच्या 1 एप्रिल 2026 पासून म्हणजे याच महिन्यामध्ये लागू झालेले आहेत. हाही करंटला खूप अतिशय महत्त्वाचा एरिया आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या करांची शिफारस निकोलस कोल्डार या समितीने केलेली होती? निकोलस कोल्डार समिती. निकोलस कोल्डार समिती जी आहे ही बऱ्यापैकी खूप जुनी समिती आहे. निकोलस कोल्डार ही प्रत्यक्ष कराबाबत असलेली समिती आहे. निकोलस कोल्डार यांनी जास्तीत जास्त ज्या शिफारशी केल्या त्या कशाबाबत केलेल्या? प्रत्यक्ष कराबाबत केल्या. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं संपत्ती कर लागू करा. हा झाला होता 1956-57ला. नंतर हा 2015-16ला संपत्ती कर काय झाला? रद्द झाला. खर्च कर सुद्धा रद्द झाला. मालमत्ता कर, आधी एक मालमत्ता कर होता, मालमत्ता कराऐवजी देणगी कर लागू करा ही एक त्यांची शिफारस होती. हे सर्वच कर आता रद्द झाले. ओके, तर हे तिन्ही करांबाबत त्यांनी शिफारस केलेली आहे. वारसा कर जो आहे याबाबत केलेली नव्हती. पर्याय क्रमांक 4. हे सर्व कर कोणते होते? प्रत्यक्ष कर होते. कुठले कर होते? हे प्रत्यक्ष कर. नेक्स्ट पॉइंट, पारसारथी शोम हे खालीलपैकी कोणत्या करासंबंधी आहे? पारसारथी शोम ही 2013ची समिती आहे. या समितीचं नाव होतं कर प्रशासन सुधारणा आयोग. ओके, कर प्रशासन सुधारणा आयोग जे आहे यांनी याबाबत काय शिफारशी केल्या होत्या? तर यांनी सांगितलं होतं सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस हे प्रत्यक्ष कराबाबत असलेलं नियम बनवणारी प्रशासकीय यंत्रणा, सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम या दोन्ही संस्थांचं मर्जर करा किंवा विलिनीकरण करा ही एक शिफारस केली होती त्यांनी. परंतु सीबीडीटी आणि सीबीएसईचं विलिनीकरण झालं नाही. शेवटी सीबीएसईचं नाव 2018ला सीबीआयसी केलं, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम एक शिफारस होती. दुसरी होती गार लागू करा, जनरल अँटी अव्हॉइडन्स रूल. जनरल अँटी अव्हॉइडन्स रूल. गार जे आहे हे जेव्हा कर चुकवेगिरी होती त्यावर नियंत्रण आणण्यासाठी नियम होते. परंतु गार लागू करण्याची शेवटची तारीख होती 1 एप्रिल 2016. त्यानंतरची होती 1 एप्रिल 2017. परंतु गार लागू झाला नाही. तर गारबाबत त्यांनी शिफारस केलेली होती. तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. सेवा करासंबंधी जी शिफारस केलेली आहे ती केलेली होती राजा चलैया समिती. सेवा कर लागू करा ही शिफारस कोणी केलेली होती? राजा चलैया समिती 1991ची. राजा चलैया हे भारतीय कर सुधारणांचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जातात. प्रत्यक्ष कर चौकशी, अप्रत्यक्ष कर चौकशी ह्या जुन्या समित्या आहेत. त्यामधली राजा चलैया यांनी जी शिफारस केलेली होती ती कशाबाबत आहे? गार संदर्भात आहे. तर पारसारथी शोम ही समिती कशाबाबत होती? कर प्रशासन सुधारणा आयोग या नावाने ती होती. जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स याबाबत यावर्षी पुन्हा एक मोठा निर्णय घेण्यात आला. जीएसटी 2.0 गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वस्तू व सेवा यांच्या विक्रीवर लागू होणारा अप्रत्यक्ष कर आहे. ओके,
जीएसटी हा कशावर आकारला जातो? वस्तू आणि सेवा यांच्या खरेदीवर की विक्रीवर? तर विक्रीवर. प्रत्यक्ष कर आहे की अप्रत्यक्ष? तर अप्रत्यक्ष कर आहे. जीएसटी हा डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. डेस्टिनेशनचा अर्थ होते ज्या ठिकाणी वस्तू आणि सेवांची उपभोग घेतले जाते. उपभोग घेणारा व्यक्ती कोण असतो? ग्राहक. त्यांच्यावर या कराची काय केली जाते? आकारणी. ओके. पहिला जीएसटी जो आला तो 1 जुलै 2017ला लागू झाला होता. जीएसटी 2.0 जे आहे, जीएसटी 2.0 हे जीएसटीची 56वी जी परिषद आहे, 56वी परिषद ही नवी दिल्ली येथे आयोजित केली होती 3 आणि 4 सप्टेंबरला 2025ला, आणि त्या आधारावर हा नवीन निर्णय घेण्यात आला व 22 सप्टेंबर 2025 पासून जीएसटी 2.0 हे लागू करण्यात आली. जीएसटी 2.0 मध्ये काय बदल करण्यात आले होते? तर आधीचे जे स्लॅब होते 0, 5, 12, 18 आणि 28%, तर नवीन जे दर ठेवण्यात आले यामधले 28% रद्द केला, 12% रद्द केला आणि 5% आणि 18% हा नवीन दर ठरवण्यात आला. जीएसटी बाबतचे रेट बदलण्याचे जे अधिकार आहेत ते कोणाला आहेत? जीएसटी परिषदेला आहेत. जीएसटी परिषदेची स्थापना 279A नुसार कोणी केलेली आहे? स्थापना राष्ट्रपतींनी केली. व जीएसटी परिषदेचे जे अध्यक्ष आहेत हे कोण असतात? तर केंद्रीय अर्थमंत्री असतात. ओके. तर जीएसटी 2.0 नवीन रेट 5%, 18% आणि अपवादात्मक एक जो दर आहे, अपवादात्मक दर तो आहे 40%. किती टक्के आहे तो? 40%. तर काय येणार पर्याय? स्लॅब रद्द करण्यात आला. जीएसटी 2.0 अंतर्गत कोणते पूर्वीचे स्लॅब रद्द केले? तर एक 12% केला आणि एक 28% केला. 12% आणि 28%. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. नेक्स्ट आहे योग्य जोड्या लावा. टॅक्सचे स्लॅब आणि रक्कम. तर हे बजेट आपल्याला पाहिजे 2026-27 नुसार. 25-26ला जे स्लॅब होते इन्कम टॅक्सचे तेच 26-27 मध्ये ठेवण्यात आले. दरवर्षी बजेटमध्ये टॅक्सचे स्लॅब जे आहे यांची पुनर्रचना करण्यात येते. तर बघा, उत्पन्न पातळी या साईडनं लिहू आणि ही लाखात असेल आणि टॅक्स रेट, इन्कम टॅक्सचे रेट व्यक्तीवर आकारला जाणार आहे. तर यामध्ये बघा 0 ते 4 लाख, 4 ते 8, 4 लाखांनी वाढत जाते. आता इकडचं 8 ते 12, 12 ते 16, 16 ते 20, 20 ते 24 आणि 24च्या समोर. 0 ते 4 लाख 0% रेट आहे. 4 ते 8 लाख 5%, 8 ते 12 10%, 12 ते 16 15%, 20%, 25% आणि 24 लाखाच्या समोर किती टक्के आहे? 30% आहे. ओके. तर हे जोड्या लावांना आपल्याला विचारलं जाऊ शकते. कारण 2026-27च्या बजेटमध्ये आयकराचे दर, मिनिमम दर जो आहे हा किती टक्के आहे? तर मिनिमम रेट हा 5% आहे, मॅक्झिमम रेट हा 30% आहे. यामध्ये आयकरामध्ये जसं जसं उत्पन्न बदलते तसतसं करांचे दर बदलतात. त्यामुळे लवचिकता सुद्धा कशी राहते? इन्कम टॅक्समध्ये ही जास्त राहते. मॅक्झिमम रेट जो आहे तो सध्या किती टक्क्यांचा आहे? 30% किती लाखाच्या वरील उत्पन्नावर? 24 लाखाच्या वरील उत्पन्नावर. 4 ते 8 लाख किती टक्के रेट? 5% रेट आहे. नेक्स्ट आहे 12 ते 16 लाख 15%, 15% म्हणजेच अला 4, बला 3 आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. ओके. 8 ते 12 किती टक्के? 10%. ओके. तर 24 लाखाच्या अबोव किती आहे? 30%. तर हे झाले इन्कम टॅक्सचे, आयकराचे दर. या व्यतिरिक्त इन्कम टॅक्सवर उपकर लागू होतो. त्या उपकराचं नाव आहे आरोग्य आणि शिक्षण उपकर. आरोग्य व शिक्षण उपकर करंटमध्ये जो रेट आहे तो आहे 4%. तो उपकर म्हणजेच ज्या नावाने महसूल जमा होतो त्या महसुलाचा वापर केवळ त्याच कामासाठी होतो. तसेच हा करावर एका प्रकारचा कर मानला जातो. सोबतच उपकर जो आहे हा कर नाही आहे. ओके. उपकर हा कर नाही आहे, हा करपात्र उत्पन्नावर लागू होतो.
तर इन्कम टॅक्सवर जो उपकर आहे तो किती पर्सेंट आहे? 4% आहे. कोणत्या नावाने आहे? आरोग्य आणि शिक्षण उपकर. मग या वर्षीच्या बजेटमध्ये आयकराचा मिनिमम रेट हा किती पर्सेंट आहे? तर आयकराचा मिनिमम रेट हा 5% आहे. मॅक्झिमम हा किती टक्के आहे? 30% आहे. नेक्स्ट आहे प्रत्यक्ष कर प्रशासन समिती. प्रत्यक्ष कर प्रशासन ऍडमिनिस्ट्रेशन बाबत असलेली समिती वांचू समिती होती. वांचू समिती जी आहे ही प्रत्यक्ष कराबाबत होती. तिने करांचे ऑडिट करा सांगितलं होतं आणि ही 1970ची समिती आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1970, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या अप्रत्यक्ष कराचा अंतर्गत न येणारा कर आहे? खालीलपैकी कोणता कर अप्रत्यक्ष कर नाही असं आपण म्हणू शकतो? तर खालीलपैकी अप्रत्यक्ष कर कोणता नाही? तर इन्कम टॅक्स नाही. हा कुठला कर आहे? प्रत्यक्ष कर आहे. तर यामध्ये बघा अप्रत्यक्ष कर ओळखण्यासाठी सर्वात सोपा पॉईंट लक्षात ठेवा. ज्यांचा संबंध वस्तू आणि सेवांसोबत येतो ते सर्व अप्रत्यक्ष कर आहेत आणि ज्यांचा संबंध उत्पन्न आणि नफ्यासोबत येतो ते प्रत्यक्ष कर आहेत. जसं की कंपनीच्या नफ्यावर आकारला जाणारा कर हा कुठला कर आहे? कंपनी कर आहे. व्यक्तीच्या उत्पन्नावर आकारला जाणारा कर हा कुठला आहे? आयकर आहे. तर सद्यस्थितीत प्रत्यक्ष कर जे मेजर कर आहेत ते लक्षात ठेवण्यासारखे एक कंपनी कर आहे, दुसरा आयकर आहे. अप्रत्यक्ष करामध्ये जे जीएसटी मध्ये गेले, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा सुद्धा अप्रत्यक्ष कर आहे. त्यानंतर व्हॅट व्हॅल्यू ॲडेड टॅक्स मूल्यवर्धित कर म्हणजेच व्हॅल्यू ॲडेड टॅक्स हा अप्रत्यक्ष कर. विक्री कर केंद्रीय असू द्या किंवा राज्य असू द्या हा सुद्धा अप्रत्यक्ष कर. सीमा शुल्क वस्तूच्या आयात निर्यातीवर आकारला जाणारा कर हा सुद्धा अप्रत्यक्ष कर. सेवा कर अप्रत्यक्ष कर आहे. उत्पादन शुल्क हा सुद्धा अप्रत्यक्ष कर आहे. तर यामधले काही प्रत्यक्ष कर आहेत, काही अप्रत्यक्ष कर आहेत. तर हे चांगले लक्षात ठेवा. यामधले पॉईंट लक्षात ठेवा. काही केंद्र आकारते, काही राज्य आकारते. केंद्र असे करांची आकारणी पण करते आणि वसुली पण करते. असे कुठले कर आहेत ज्यामध्ये प्रत्यक्ष करामधले दोन्ही कर, कंपनी कर प्लस आयकर यांची आकारणी वसुली हे दोन्ही केंद्रच करते. दुसरा आहे सेवा कर होता आधीचा, आता तो कशामध्ये गेला? जीएसटी मध्ये. जीएसटी पूर्णपणे केंद्र आकारणी वसुली करते. इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स IGST एका राज्यातून वस्तूची विक्री दुसऱ्या राज्यात केली याची सुद्धा आकारणी वसुली केंद्रच करते. UTGST युनियन टेरिटरीजमध्ये वस्तूंची विक्री झाली तर याची सुद्धा आकारणी वसुली कोण करते? केंद्रच करते. या व्यतिरिक्त SGST याची आकारणी वसुली कोण करत असते? राज्य करत असते. तर हे जे पॉईंट्स आहेत हे चांगले लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त व्हॅटची आकारणी वसुली कोण करते? इथं राज्य करते. ठीक आहे. आकारणी वसुलीवर सुद्धा आपल्याला प्रश्न आहेत, हे पॅटर्न लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे आयात कराचे दर कमी करा. आयात कराचे दर 91च्या आधी खूप जास्त होते. जेव्हा आपण दुसऱ्या देशातून वस्तूंची काय करतो? आयात करतो. त्या आयातीवर आकारला जाणारा कर त्याला म्हणतात आयात कर. आयात कराचे दर 91च्या पूर्वी हे खूप जास्त होते. हे कमी करा ही शिफारस जी केली होती ती 91ला केली होती राजा चलैया समितीने. तर 1991ला आयात कराचे दर कमी करा ही शिफारस केली होती राजा चलैया समितीने. सी रंगराजन समिती ही 1993ला निर्गुंतवणुकीबाबत होती. याच्यावर प्रश्न आयोगाने तुम्हाला विचारलेला आहे. त्यानंतर 2012ला ही गरिबीबाबत होती. 2010ला या समितीने सी रंगराजन नियोजित खर्च जो 87-88 पासून होता व अनियोजित खर्च हे वर्गीकरण रद्द करा ही शिफारस केली होती. त्यांची काय होती शिफारस? विजय केळकर समिती ही 2002ची आहे. यांनी प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर याबाबत शिफारस केली होती. पारसारथी शोम आताच पाहिला आपण, ही 2013ची कर प्रशासन सुधारणा आयोग याबाबत शिफारस केलेली समिती होती. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. खालीलपैकी कोणता डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे? डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स जो आहे हा भारतात GST आहे. ओके. अप्रत्यक्ष करामध्ये 2 कर आहेत. एक ओरिजिन बेस्ड आणि दुसरा आहे डेस्टिनेशन बेस्ड.
ओरिजिन बेस्ड टॅक्स काय सांगते, जिथं प्रोडक्शन होते तिथंच तो आकारला जातो किंवा तिथंच तो लागू होतो, त्याला म्हणू आपण ओरिजिन बेस्ड. डेस्टिनेशन बेस्डचा अर्थ होते उत्पादन या ठिकाणी झालं आणि उपभोग या ठिकाणी झाला. म्हणजेच उत्पादन घेणारा हा जो विक्रेता आहे हा कराचा भार ढकलून देतो किंवा कर संक्रमण होते. हे कोणाकडे कर संक्रमण होते तर ग्राहकाकडे होते. तर याला म्हणूया आपण डेस्टिनेशन बेस्ड. तर डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स जो आहे हा कुठला आहे, जीएसटी आहे, वस्तू आणि सेवा कर. तर जीएसटी जे आहे सध्या स्थितीमध्ये इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, IGST म्हणू आपण. दुसरा आहे CGST, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि एक आहे UTGST आणि एक आहे SGST, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जीएसटीचे दोन्ही सर्व अधिकार हे केंद्र प्लस कोणाकडे आहेत, राज्याकडेच आहेत. त्यामुळे आपण जीएसटीचं जे मॉडेल स्वीकारलेलं आहे ते दुहेरी जीएसटीचं स्वीकारलेलं आहे. इंटिग्रेटेड जीएसटी म्हणजेच महाराष्ट्रामधून वस्तूची विक्री जेव्हा कर्नाटकमध्ये होत असेल तेव्हा IGSTची आकारणी वसुली केंद्र करेल आणि कर्नाटकमध्ये ज्यानं खरेदी केली त्यांच्यावर याची लागू होणार आहे, कारण की हा टॅक्स कुठला आहे, डेस्टिनेशन बेस. CGST केंद्र सरकार आकारणी वसुली करेल. UTGST युनियन टेरिटरीजच्या अंतर्गत जर वस्तूंची विक्री होत असेल त्या विक्रीवर UTGST लागू होणार. आकारणी वसुली सर्व अधिकार युनियन टेरिटरीज म्हणजेच केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे केंद्राकडेच असणार आहे. SGST स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स याची आकारणी वसुली कोणाकडे असणार आहे, राज्य सरकारकडेच असणार आहे. तर डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स हा खालीलपैकी कोणता आहे सद्यस्थितीत, तर वस्तू व सेवा कर किंवा GST हा व्यापक स्वरूपात असल्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे, 4. नेक्स्ट आहे 11 नंबरचा प्रश्न, बेसिक प्रश्न आहे. राज्यघटनेच्या कलम 265 प्रमाणे कर लावण्याचा अधिकार शासनास आहे. पहा 265 आर्टिकल सांगते कायद्याने निश्चित केल्याशिवाय करांची आकारणी प्लस वसुली करता येत नाही. ओके, म्हणजे कुठलाही टॅक्स जर आपल्याला जमा करायचा असेल, जसं की GST याबाबत 101वी घटना दुरुस्ती आहे, कायदा केला. आयकराबाबत आधी 1961चा कायदा होता आयकराबाबत, आता आपण 2025ला पुन्हा एक कायदा आणला. तर कायदा केल्याशिवाय आपल्या देशामध्ये करांची आकारणी आणि वसुली करता येणार नाही. आर्टिकल किती सांगते हे, कलम 265, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ॲडम स्मिथ यांनी करांची 5 तत्वे सांगितलेली आहे. तर यामधलं करांचं तत्व जे महत्त्वाचं आहे ते आहे समतेचे तत्व. ज्यांचे उत्पन्न जास्त त्यांच्याकडून टॅक्स वसूल करा जास्तीत जास्त, ज्यांचं उत्पन्न कमी असेल किंवा गरीब असेल त्यांच्यावर उलट योजनांद्वारे खर्च केला पाहिजे. तर ॲडम स्मिथवर जो प्रश्न आयोगाने याच्यापूर्वी विचारलेला आहे, कर आकारणीबाबत ॲडम स्मिथ यांनी कुठले तत्व सांगितले किंवा समतेचे तत्व कर आकारणीबाबत कोणी सांगितलेले आहेत, कोणी सांगितलेले, ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांची एक सिद्धांत सांगितलेला आहे 1976ला. त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता वेल्थ ऑफ नेशन. वेल्थ ऑफ नेशन यामध्ये त्यांनी ही तत्व सांगितलेली आहेत. राष्ट्राची संपत्ती हे अर्थशास्त्राचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जातात. प्रत्यक्ष कर हा प्रगतिशील स्वरूपाचा नाही, तर प्रत्यक्ष कर हा प्रगतिशील स्वरूपाचा आहे. ओके, प्रोग्रेसिव्हचा अर्थ काय होते, प्रोग्रेसिव्हचा अर्थ होते, प्रगतीचा अर्थ होते की जिथं गरिबी कमी होत असेल, गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील दरी कमी होत असेल, न्याय प्रस्थापित होत असेल तर त्याला म्हटलं जाते प्रोग्रेसिव्ह स्वरूप. तर प्रत्यक्ष करामध्ये बघा, ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा लोकांकडून टॅक्स जमा करून योजनांद्वारे सामान्य लोकांवर तो खर्च केला जातो. तर हा प्रोग्रेसिव्ह स्वरूपाचा ठरतो. त्यामुळे नाही म्हटल्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे, अ आणि ब. नेक्स्ट, केंद्रीय उत्पादन शुल्क जे आहे, केंद्रीय उत्पादन शुल्कास व्हॅट लागू करा ही शिफारस खालीलपैकी कोणी केली होती. ओके, केंद्रीय उत्पादन शुल्क जेव्हा वस्तूंचे उत्पादन घेतले जात आहे तेव्हा त्यावर लागू होत होतं. हे केंद्रीय उत्पादन शुल्काला व्हॅट लागू करा हे 1976ला ज्यांनी शिफारस केली होती त्यांचं नाव आहे LK झा समिती. LK झा समितीने केंद्रीय उत्पादन शुल्कास 3 टप्प्यांमध्ये व्हॅट लागू करायला सांगितलं होतं. पहिला सांगितला होता मॅन्युफॅक्चरिंग व्हॅट, दुसरा सांगितला होता मॉडिफाईड व्हॅट, तिसरा सांगितला होता सेंट्रल व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, त्याला काय म्हणू आपण, सेन व्हॅट. तर GST मध्ये जो विलीन झालेला आहे तो विलीन झालेला आहे सेन व्हॅट. तर GST मध्ये खालीलपैकी काय विलीन झालं, तर सेन व्हॅट हा विलीन झालेला आहे. मॅन व्हॅटची जागा मोड व्हॅटने घेतली, मोड व्हॅटची सेन व्हॅटने, आणि सेन व्हॅट कशामध्ये विलीन झाला, GST.
वांचू समिती प्रत्यक्ष करांबाबत होती, ही 70ची आहे. उत्तर आहे आपलं एल के झा, हे 1976चं आहे. विजय केळकर समिती 2002 आपण आताच पाहिली. एम नरसिंहम समिती ही बँकिंग क्षेत्राबाबत आहे. 1975ला ही ग्रामीण बँक विषयक कार्यगटाचे प्रमुख होते. ओके. 1991ला ही वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती होती, प्लस बँकिंग क्षेत्राबाबत सुद्धा होती 91ला. आणि 1997ला जी होती ती बँकिंग क्षेत्राबाबत सुधारणा विषयक होती. 97चा समितीने जो अहवाल दिला हा 1 एप्रिल 1998ला दिलेला आहे. ओके. तर नरसिंहम ही पूर्णपणे बँकिंगकडे जाते. विजय केळकर, वांचू आणि एल के झा ह्या टॅक्सबाबत आहेत. तर पर्याय क्रमांक किती येणार इथं? 2. करांची आकारणी व त्यातून प्राप्त होणारा महसूल या संबंधीचा आलेखीय प्रदर्शन म्हणजेच कोणती वक्ररेषा आहे, म्हणजे कर्व आहे. ओके. तर यामध्ये करांचे दर व त्यापासून प्राप्त होणारा महसूल याबाबत जी वक्ररेषा आहे तिला म्हणतात लॅफर वक्ररेषा. ओके. काय म्हटलं जाते? लॅफर वक्ररेषा किंवा लॅफर वक्ररेखा किंवा कर्व. लॅफर कर्व जो आहे तो आहे करांचे दर व त्यापासून प्राप्त होणारा महसूल. लॉरेंज वक्ररेषा जी आहे गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील विषमता दर्शविते. फिलिप्स वक्ररेषा जी आहे ही आहे चलनवाढीचा दर व बेरोजगारीचा दर. हे व्यस्त प्रमाण दर्शविते. जेव्हा चलनवाढ होते तेव्हा बेरोजगारी ही काय होते म्हणते? कमी होते. तर ही लॉंग रनसाठी कार्य करत नाही, तर ही शॉर्ट रनसाठी कार्य करते. कुठली वक्ररेषा? फिलिप्स वक्ररेषा. कुझनेट्स वक्ररेषा. कुझनेट्स हे सांगते की जेव्हा विकास होते तेव्हा पर्यावरणीय नुकसान याबाबत ही वक्ररेषा आहे. आणि दुसरा आहे विकासाच्या पहिल्या टप्प्यामध्ये गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील विषमता वाढते, नंतर हळूहळू यांच्यामधली विषमता कमी होते. त्याबाबत असलेली कुझनेट वक्ररेषा आहे. इथला पर्याय जो आहे कुठली आहे? लॅफर वक्ररेषा. ही करांचा दर व त्यापासून प्राप्त होणारा महसूल. कराघात म्हणजेच इम्पॅक्ट ऑफ टॅक्स म्हणजेच काय? कराघात म्हणजेच समजा उदाहरणार्थ हे गव्हर्नमेंट आहे, हे उत्पादक किंवा विक्रेता आहे किंवा हॉटेलचा मालक आहे, इथं कोण आहे? ग्राहक आहे. गव्हर्नमेंट पहिल्यांदा ज्यांच्यावर आकारणी करेल टॅक्सची आकारणी त्याला म्हणू आपण इथं कराघात. हा स्वतः भरत नाही उत्पादक, ग्राहकाकडे करभार ढकलून देतो, याला म्हणतात करभार. करभार आहे अंतिम प्रोसेसमध्ये जाते. कोणाकडे जाते? ग्राहकाकडे जाते. कराघात हा उत्पादकाकडे जातो. गव्हर्नमेंट ज्यांच्यावर पहिल्यांदा शासनाकडे जो कर भरतो किंवा शासन ज्यांच्यावर प्रथम टॅक्स आकारते म्हणजेच कोणावर? उत्पादकावर प्रारंभिक टप्प्यात आकारते किंवा यालाच म्हणतात त्वरित पैशाचे ओझे. त्वरित पैशाचे ओझे यालाच पर्याय क्रमांक किती म्हणूया आपण? 2. नेक्स्ट व्हॅट बाबत आहे. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स हा राज्य सरकारचा असलेला टॅक्स आहे. व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे काय? जेव्हा एखाद्या वेळेस नागपूरवरून वस्तू पुण्यामध्ये विक्री केली, नागपूरची 100 रुपयाची वस्तू आहे, पुण्यामध्ये 120 रुपयाला वस्तूची विक्री केली, तर इथं मूल्यवर्धन जे झालेलं आहे कसं काढलं जाते? 120 वजा 100 बरोबर किती राहिले? 20. व्हॅल्यू ॲडिशन काढतात आउटपुट मायनस इनपुट किंवा विक्री वजा खरेदी. ओके. तर या 20 रुपयावर जो टॅक्स आकारला जाणार त्याला म्हणणार व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. ओके. तर महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 2005 पासून व्हॅट 1 एप्रिल 2005 पासून संपूर्ण भारतात व्हॅट लागू झाला. स्टेटमेंट बरोबर आहे. सुरुवातीला 2003ला हरियाणामध्ये व्हॅट लागू झाला होता. हरियाणा हे व्हॅट लागू करणारं पहिले राज्य आहे. जीएसटी लागू करणारं पहिलं राज्य हे आसाम आहे. जीएसटीचे दर संपूर्ण भारतामध्ये सारखेच आहेत 5% आणि 18%. कुठेही वस्तू घ्या, एखाद्या वस्तूवर जर 5% असेल तर 5% राहणार. उदाहरणार्थ हे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहे, डिजिटल
तर हे 18% टॅक्स महाराष्ट्रात असेल तर कर्नाटकमध्ये सुद्धा 18%च असेल. परंतु व्हॅट बाबत कसं होतं, व्हॅट बाबत प्रत्येक राज्यामध्ये दर सारखे नव्हते. कसे होते, वेगवेगळे होते. हा बेसिक फरक लक्षात ठेवा. जीएसटीचे दर सर्व राज्यांमध्ये सारखे, तर व्हॅटचे दर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे होते. संपूर्ण भारतात व्हॅट कधी लागू झाला तर 1 एप्रिल 2005 पासून लागू झाला. तो विक्री कराच्या जागी आलेला होता. महाराष्ट्रात सुद्धा कधीपासून 1 एप्रिल 2005 पासून. व्हॅट ही अप्रत्यक्ष कर प्रणाली आहे, बरोबर आहे. व्हॅट हा सिंगल पॉईंट नाही तर मल्टी पॉईंट टॅक्स होता, बरोबर आहे. मल्टी पॉईंटचा अर्थ होते की 100 वजा 120 वजा 100 किती निघाला, व्हॅल्यू एडिशन 20, यावर पुन्हा काय करायचा, टॅक्स. तसा सिंगल पॉईंट नाही तर हा मल्टी पॉईंट आहे. तर पर्याय क्रमांक 3 सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक किती येणार, 4, सर्व योग्य. वस्तूंच्या आयात आणि निर्यातीवर लावला जाणारा कर सोपा आहे. वस्तूंच्या आयात आणि वस्तूंच्या निर्यातीवर लावला जाणारा कर. वस्तूंच्या आयातीवर आकारला जाणारा कर आयात कर आहे आणि निर्यातीवर आकारला जाणारा कर निर्यात कर आहे. आपली निर्यात कर वाढावी म्हणून निर्यात कराचे दर हे नेहमीच कसे राहतात, कमी राहतात. आपली आयात काय झाली पाहिजे, कमी. आयात कराचे दर कसे असतात, जास्त असतात. निर्यात कराच्या तुलनेत आयात कराचे दर जास्त असतात. आयात करापासून मिळणारा महसूल सुद्धा सरकारला हा कसा असतो, जास्त असतो. सीमा शुल्क हा एकमेव असा अप्रत्यक्ष कर आहे जो जीएसटीच्या कक्षेबाहेर आहे. जीएसटीच्या कक्षेबाहेर असलेला एकमेव कर सीमा शुल्क किंवा आयात निर्यात कर. तो का जीएसटीच्या कक्षेबाहेर आहे, आयात वस्तू आणि निर्यात वस्तू, आयात वस्तू आणि निर्यात वस्तू यांचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेहमी कमी जास्त होतात. त्यामुळे त्यांचे टॅक्सचे रेट सुद्धा नेहमी कमी जास्त करावे लागतात. जीएसटीमध्ये नेहमी टॅक्सचे रेट बदलणं शक्य नाही. तर सीमा शुल्क हा एकमेव असा अप्रत्यक्ष कर आहे जो जीएसटीच्या कक्षेबाहेर आहे. आणि वस्तू आहेत 2 ज्या जीएसटीच्या कक्षेबाहेर आहेत, ज्यामध्ये एक मद्य आहे ज्याची आकारणी वसुली राज्य करते आणि दुसरा आहे पेट्रोलियम पदार्थ, हे सुद्धा जीएसटीच्या कक्षेबाहेर आहेत. जीएसटीच्या कक्षेबाहेर असलेल्या वस्तूंचे नाव, एक मद्य आहे आणि दुसरं आहे पेट्रोलियम पदार्थ. सेवा शुल्क किंवा सेवा कर हे जीएसटीमध्ये विलीन झालं आहे. अबकारी कर म्हणजे उत्पादन शुल्कही विलीन झालं. मूल्यवर्धित कर व्हॅट सुद्धा जीएसटीमध्ये विलीन झाला. तर वस्तूंच्या आयात आणि निर्यातीवर आकारला जर जाणारा कर म्हणजे सीमा शुल्क. सीमा शुल्क म्हणजेच आयात कर किंवा निर्यात कर हा अप्रत्यक्ष कर आहे आणि हा जीएसटीमध्ये विलीन झालेला नाही. तर जीएसटीमध्ये विलीन न झालेला अप्रत्यक्ष कर म्हणजे कुठला आहे, सीमा शुल्क आहे. आणि सोबतच जीएसटीमध्ये कोणत्या अशा वस्तू आहेत की ज्या विलीन झालेल्या नाहीत, त्या आहेत मद्य आणि पेट्रोलियम पदार्थ. नेक्स्ट आहे जीएसटी बाबत योग्य पर्याय ओळखा. जीएसटीचं घोषवाक्य जे आहे ते आहे एक देश एक कर एक बाजारपेठ. 1 नेशन 1 टॅक्स 1 मार्केट म्हणजे संपूर्ण देशभर 5% आणि 18% हा दर असणार आहे. हा जीएसटीचा कोर आहे. जीएसटी हा कर पूर्वीच्या अनेक केंद्रीय आणि राज्य अप्रत्यक्ष करांऐवजी व्यवहारात संपूर्ण राज्यात येणारा एकच अप्रत्यक्ष कर आहे, बरोबर आहे. केंद्राचे आधी 8 होते, राज्याचे 9, असे टोटल 17 अप्रत्यक्ष कर जीएसटीमध्ये विलीन झालेले आहेत. भारतात जीएसटीची अंमलबजावणी करणारं शेवटचं राज्य आहे केरळ. पहिलं जे आहे हे कुठलं आहे, आसाम आहे. महाराष्ट्र हे 10वा आहे. क चुकीचा आहे, अ आणि ब. पर्याय क्रमांक 1. 2026-27च्या आर्थिक वर्षामध्ये केंद्राला सर्वाधिक मिळालेला महसूल जो मिळालेला आहे त्याबाबत योग्य क्रम ओळखा. बघा, महसूल क्रम लिहून देतो केंद्राचे आणि इथं लिहून देतो राज्याचे. केंद्राचे 2025-26चे आणि 26-27च्या बजेटनुसार. 25-26च्या बजेटनुसार केंद्र सरकारला जो महसूल मिळालेला आहे तो सर्वाधिक कर्ज व इतर देणी. सरकारनं जो उभारलेला पैसा आहे तो कर्ज आणि इतर देणी. दुसरा आहे आयकर म्हणजे प्राप्ती कर, इन्कम टॅक्स. तिसरा आहे महामंडळ कर म्हणजे कंपनी कर. आणि तिसरा आहे जीएसटी आणि चौथा आहे कंपनी कर. परंतु यावर्षी हा रँक बदलली. हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा. रँक काय झाली, इथं चेंज झाली. तर कर्ज व इतर देणी हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट जो आहे तो आहे आयकरच मिळवत आहे, पण इन्कम टॅक्स कंपनी कर हा वर आला
आणि चौथ्या क्रमांकात GST गेलेला आहे या वर्षीच्या अंदाजामध्ये. हा पॉईंट 100% इम्पॉर्टंट आहे या वर्षीच्या एक्झामसाठी. कंपनी कर एक इंटरचेंज झालं इथं. राज्यामध्ये लक्षात ठेवा SGST पासून सर्वाधिक महसूल मिळतो, SGST किंवा GST राज्य सरकारला. दुसऱ्या क्रमांकाचा व्हॅट किंवा राज्य विक्री कर. तिसऱ्या क्रमांकात मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी. आणि चौथ्या क्रमांकात महाराष्ट्र सरकारला जो महसूल मिळतो तो आहे राज्य उत्पादन शुल्क, जे मध्यापासून मिळते. इथं पर्याय येणार आहे आपला GST नाही पहिल्या क्रमांकात. तिसरा पहा कर्ज व इतर देयता पहिल्या स्थानी आहे. दुसरं प्राप्ती कर. तिसरं महामंडळ कर म्हणजे कंपनी कर. आणि चौथं GST प्राप्ती कर म्हणजे इन्कम टॅक्स. पर्याय क्रमांक 3 हा पॉईंट 26-27च्या आर्थिक वर्षामध्ये 100% इम्पॉर्टंट. रँकिंग बेस्ड प्रश्न आयोगाला खूप आवडलेले आहेत, त्याच्या आधी सुद्धा विचारलेले आहेत आपल्याला, त्यामुळे हा 18 नंबरचा प्रश्न आयडियल लक्षात ठेवा. 19 नंबरचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या शिफारशी कोणत्या समितीने केलेल्या आहेत. तर पहिलं आहे स्टेटमेंट बघा, करांचे दर कमी असावेत परंतु कर आकारणीचा आधार विस्तृत असावा. कर आकारणीचा आधार विस्तृत असावा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना करांच्या जाळ्यामध्ये आणलं पाहिजे. निर्यातीवर 40% परतावा देण्यास मनाई म्हणजे हे कमी करा निर्यात संदर्भातील. राज्य विक्री कराला व्हॅट लागू करण्याची सुद्धा शिफारस केलेली होती. ही शिफारस सगळ्या कोणी केलेल्या आहेत? राजा चलैया समिती 1991ची. पर्याय क्रमांक किती येतील? 3. 2026-27च्या अर्थसंकल्पापासून म्हणजे या वर्षीच्या बजेटमधला प्रश्न आहे. लाभांश ऐवजी टॅक्स लागू करण्यात येणार आहे. बजेटबाबत एवढंच सांगेल की पुढच्या वीकमध्ये आपल्या ॲपमध्ये 25-26 आणि 26-27 हे दोन्ही बजेट अपलोड केले जातील. हे सर्वांसाठीच मोफत असतील. तर ॲपमध्ये जाऊन तेवढे पुढच्या वीकमध्ये तेवढे बजेट डाउनलोड करा. त्याच्या नोट्स अपडेट करत आहे ते तुम्ही 100% करून घ्या. 2 बजेट करा 25-26 आणि 26-27चा. लाभांश ऐवजी, लाभांश म्हणजेच काय? जे शेअर्स असतात, लोक शेअर मार्केटमध्ये काय करतात? इन्व्हेस्टमेंट करतात. शेअर मार्केटमध्ये लोक इन्व्हेस्टर काय करतात? इन्व्हेस्टमेंट करतात. शेअर मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टमेंट आहे त्यावर परतावा लोकांना काय मिळत असतो? डिव्हिडंड, त्याला म्हणतात लाभांश. या लाभांशावर आधी जो टॅक्स लागत होता त्याऐवजी आता कॅपिटल गेन टॅक्स किंवा भांडवली नफा कर लागणार आहे. तर भांडवली नफा कर हा किती लागणार आहे? 12.5% आकारला जाणार आहे. तर ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ही 1 वर्षापेक्षा कशी असायला पाहिजे? जास्त. म्हणजे कंपनीचे जर शेअर्स घेऊन ठेवले तर त्याचा कालावधी हा 1 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे. तर 12.5% हा टॅक्स लागणार आहे. त्याचं नाव आहे भांडवली नफा कर, कॅपिटल गेन टॅक्स. तर हा प्रत्यक्ष कर आहे. आणि हा कुठल्या कराचा पार्ट आहे? तर हा इन्कम टॅक्सचाच भाग आहे, आयकराचाच भाग. पर्याय क्रमांक 1. 21वा एक्स्ट्रा प्रश्न घेतला कारण की हा आपल्याला बऱ्यापैकी विचारला जाऊ शकते म्हणून एक्स्ट्रा काही पॉईंट आपण घेतलेले आहेत. निगम कराने, निगम कर म्हणजेच कंपनी कर, भारतीय कंपन्यांवर 30% आणि परकीय कंपन्यांवर 40% आकारता येतो. तर इथं करेक्शन लक्षात घ्या. परकीय कंपन्यांवर कंपनी कराचा दर आधी 40% होता, आता हा 35% करण्यात आलेला आहे. परकीय कंपन्यांसाठी कंपनी कराचा दर 2024-25 पासून 40% वरून किती करण्यात आला आहे? 25% करण्यात आलेला आहे. त्यामुळे नंबरचं स्टेटमेंट चुकीचं आहे. 90-91 पासून कंपनी कराचे दर कमी करण्यात आले, हे बरोबर आहे. नवीन कंपन्यांवर आरोग्य व शिक्षण उपकर हा 4% लावला जातो. कंपन्यांवर पण आहे आणि व्यक्तीवर पण आहे. आरोग्य आणि शिक्षण हा उपकर जो आहे हा प्रत्यक्ष करावर आकारला जातो. त्यामुळे कंपनी कर प्रत्यक्ष कर आहे आणि व्यक्तीचा आयकर सुद्धा प्रत्यक्ष कर आहे. ब आणि क पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. तर या टेस्टमध्ये आपण टोटल जे टॅक्सचे करंट बेस सगळे अप्रोच बघितले. हा करंटलाच जातो. हा करंटचा 26-27चा बजेट बघा. तर आपल्याला करंट बेस सर्व अप्रोच इथं कव्हर केलेले आहेत. हा 26-27चा बजेट ओरिएंटेड, GST, करंट बेस, त्यानंतर कन्सेप्ट, फॅक्ट्स, समित्या, जसे प्रश्न तसाच हा अप्रोच आहे टेस्टचा. हा करंट बेस आताच्या बजेटनुसार, हा सुद्धा करंट बेस. तर हे सगळे प्रश्न करंट आणि स्टॅटिक इकॉनॉमिक्स सर्वे, बजेट आणि कन्सेप्च्युअल भाग हा सगळाच इथं कव्हर केलेला आहे. डिटेल ॲनालिसिस तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. बुस्टर 5.0ची ही पहिली सिरीजमधला पहिला 5.0 मधला पहिला पेपर होता टॅक्स बाबतचा. ओके, या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.